हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात। तर बघा आज मी पूर्ण किचनचं क्लिनिंग केलंय, काढले म्हणजे पूर्ण ट्रॉल्या वगैरे पण काढले, वरची कोटमाळा पण काढले आणि जे वरती काचेचे वगैरे क्रॉकरी मी ठेवली होती ते सगळं काढले। खूप दिवस चाललेलं की काढायचं तर मग म्हटलं चला एकदा काढूनच घेऊया। एकदा साफसफाई केली की परत 2 महिने टेन्शन नाही, परत 1-2 महिन्याने असं केलं की क्लीन होऊन जातं। तर मग इथे मुन्नू पण म्हणत होती मम्मी मला पण काहीतरी काम दे, तर मग मी तिला म्हटलं ही मी भांडी घासलेली आहेत ती फक्त तू लावून घे। आणि मग तिला ते मी चादर आथरून दिली आणि ती एक भांडा असं ठेवत होती। तिला म्हटलं असं ठेवण्यापेक्षा असं एकावर एक ठेव, म्हणजे मग जागा पण पुरेल आपल्याला ठेवायला। तर मग तिचा तेवढा उपयोग मला झाला। तिचाही कंटाळा येतो तिला पण, सुट्टी लागल्यापासून घरात काय करायचं, टी व्ही बघून पण कंटाळा आला, खेळून पण कंटाळा आला। तर म्हटलं चल माझ्या हाताखाली थोडं काम तर कर। मग ते करून झाल्याच्या नंतर मग मी पूर्ण सकाळीच काढलेलं, लवकरच काढूया, लवकर म्हणजे दुपारी वगैरे झालं तर मग तेवढंच नंतर तासभर आराम करायला पण होईल, म्हणून मग लवकरच काढून दिलेलं। मी इकडे भांडी घासत होती आणि तिच्याकडे आणून तिला सांगत होती की ते लावून घे, म्हणजे मग मी इकडे घासते धुते तोपर्यंत तू इकडे करून घेशील। तर मग ती पण करून घेत होती आतमध्ये बाहेर आणि मध्येच भांडे धुवायला येत होते, घासू लागायला येत होती मला। तर मुलींचं पण, लहान मुलींचं कसं असतं ना, त्या लवकर शिकून जातात आईबरोबर आपलं थोडंसं काम करायला नाही का। तर मग अजून भरपूर काम बाकी होतं। मी फक्त आता थोडीशीच भांडी काढली होती ट्रॉल्यांमधली, ट्रॉल्या घासून मी बाहेर गॅलरीमध्ये सुकायला ठेवल्या होत्या आणि नंतर मग भांडी काढली। ट्रॉल्याच्या इथलं झाडून सगळं साफ केलं होतं आणि मग नंतर भांडी काढली होती घासायला, म्हणून मला खूपच मदत करत होती आणि आत बाहेर सारखं चाललेलं तिचं। आणि मध्येच काहीतरी भेटलं तर मध्येच आरामही करत होती, मध्येच तिला कंटाळा येत होता। हे मला नंतर पाहिला मी व्हिडिओ, तिचं चाललेलं की चला आतमध्ये या बाहेर, इथे काय ठेवलं, काय भेटते का, म्हणजे असंच चालू होतं तिचं। आणि आत बाहेर करून मस्त मला मदत करू लागत होती। तिला मध्येच तिचे टिफिन वगैरे जे ज्युनियर सिनियरचे टिफिन होते ते भेटले होते आणि मग त्या टिफिन बरोबरच ती खेळत होती। थोडेसे काढले आणि मग नंतर मग मी आवाज दिला की मग पटकन येत होती। तर मी ते पहिल्यांदा जे स्टीलचे भांडे होते ते साफ करून घेतले, क्लीन करून घेतले आणि मुन्नू पण येऊन वाट बघत होती की कधी मला भेटते काम करायला, कधी काय होते, मम्मी देते भांडी घासून आणि कधी मला देते, अशी सारखी वाट बघत होती। तिला ॲक्च्युली भांडी घासायची होती, मम्मी मी घासते तू धू, म्हटलं नाही बाळा ते लहान मुलांचं काम नसतं, तू फक्त आपली वाळत घाल, म्हणजे तेच खूप झालं। आणि मग मध्येच मला हे करायला येतं, त्यात तिने आईस्क्रीम पण घेतली। आईस्क्रीमचा विषय असा होता की त्या दिवशी आम्ही जेव्हा भांडी काढली होती किचन साफ करायला, त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। इथे मी बाहेर ट्रॉल्या बघा दिसत आहेत, ट्रॉल्या गॅलरीमध्ये ठेवल्या होत्या, सकाळी ऊन येतं खूप। आणि इकडे आतमध्ये मी भांडी अशी चादरवर हे करून ठेवली होती। आता आईस्क्रीमचा विषय असा होता की आईस्क्रीम आधी आणली होती फॅमिली पॅक आणि लाईट नसल्यामुळं तिने सकाळीच काढली होती, सकाळीच 10-10:30 वाजता। म्हटली मी आता खाते, लाईट नाही तर मग ती वितळून जाईल फ्रीजरमध्ये पण, म्हणून मग तिने काढली होती। तर मग आम्ही आईस्क्रीम पण खाऊन घेतली सकाळी आणि मग नंतर ही मी काचेची भांडी सगळी क्रॉकरी काढून घेतली आणि तिला म्हटलं ही मीच भांडी ठेवते, पटकन जर पडलं काचाबिचा झाला तर अजून दुसरा उद्योग वाढायचा नाही का, म्हणून मग हे काचेची भांडी मीच स्वच्छ केली आणि मग तिला मध्ये येऊनच नाही दिलं आणि मग थोडीशी निथळू दिली
आणि मग नंतर मीच वाळत घातली. आता इथे मी मडक्याला कपडा बांधला आहे, तर कपडा लावला आहे म्हणजे टॉवेल. तर विषय असा आहे की मडका आणला होता मी, पण त्याच्यात काही जास्त थंड पाणी होत नाही, म्हणून मी आपला एक टॉवेल ओला करून असं ठेवून देते, म्हणजे की जेणेकरून थोडंसं ओलं राहिलं तर मग थंड पाणी होईल नाही का, याच्या हिशोबाने. तर मग नंतर मग मी काय केलं, मला पोटमाळा पण साफ करायचा होता. म्हटलं आता सगळं किचन काढलायचं आहे, तर सगळा वरचा जो पोटमाळा आहे आपण तो कधीतरी साफ करतो नाही का. तर मग म्हटलं चला एकदा काढलंच आहे तर सगळंच काढून घेते पोटमाळा पण. आणि मग वरती जे हंडे वगैरे ठेवले होते ते काढून घेतले, आणि काय काय सामान ते पण बघत होते मी. वरती मी जे फर्निचर केलं तेव्हा फळ्या ठेवल्या होत्या त्या पण काढून घेतल्या, की म्हटलं चला नको असेल तर ते आत्ताच टाकून देते. मग मी चेक करत होती कुठे काय काय ठेवलं ते. हंडे वगैरे मी आता बाथरूममध्येच घेऊन घासणार होती, आणि मग इथे काय काय ठेवले ते बघितलं, आणि मग नंतर झाडू मारून घेतला. तिथे पण धूळ वगैरे झाली होती, तर मग म्हटलं चला आता इथे पण झाडू मारून घेते, कचरा भरून घेते. म्हणजे मग काय होतं की एकदा साफ केलं किंवा नंतर 1-2-3 महिने तर टेन्शन नाही, नंतर मग आपण करूच शकतो. तर मग ते करून घेतलं, आधी साफसफाई करून घेतली आणि नंतर कपड्यांनी पण पुसून घेतलं. आता हे ज्या खिडक्या आहेत, गॅसच्या ज्या बाजूला खिडकी आहे स्लायडिंग वगैरे, तर तिथे काय होतं, कबुतरांना बसायला थोडीशी जागा आहे, तर मग कबूतर येऊन बसतात आणि मग घाण करतात. तर मग खूप वेळा तिथे साफसफाई केली तरी पण कबूतर तसेच करतात आणि कधी येऊन बसतात. आपण तर सारखं किचनमध्ये नसतो, सकाळी संध्याकाळीमध्ये दुपारी वगैरे पण जर आली तर मग आपल्याला कळत नाही कधी बसलेली. आणि मग म्हटलं चला किचनच्या ह्याच्याने वाफ पण लागते आपली फोडणीची वगैरे, तर मग ते काचा वगैरे स्वच्छ करून घेतल्या, आणि आधी पहिल्यांदा झाडू मारून घेतला आणि मग नंतर ब्रशनीच घासून घेतल्या. तर इथं बघू शकताय तुम्ही, हे सगळं स्वच्छ केलं, आणि खरं तर डीप क्लीनच झालं होतं, किचनचं पूर्ण क्लीन झालं होतं, आणि बाहेरचं पण मग नंतर मी पेपरने वगैरे पुसून घेतल्या. पेपरने कसं काचा वगैरे स्वच्छ होतात, त्यामुळे मग नंतर आणि मग किचनच्या जे किचनचे स्टाईल्स वगैरे आहेत त्या पण मग मी घासून घेतल्या, की तेलाची वाफ वगैरे लागल्यावर तेलकट वगैरे होतात, म्हणून मग ते पण घासून घेतल्या. मग म्हटलं चला नंतर आता काढलंच आहे सगळं तर सगळं एकदमच साफ होईल म्हणून. आणि मग नंतर किचन पण साफ करून घेतला. तर चला आता बाकीचं जे किचनचं वगैरे स्टाईल वगैरे राहिलं आहे करायचं तर ते करून घेते.
तर इथे पहा मी जे काचेच्या वस्तू ठेवायला जे फर्निचर करून घेतलं आहे ते आधी क्लीन केलं. तिथं मी काचेच्या इथे जे क्लीन करते तिथं काचेच्या वगैरे वस्तू ठेवल्या होत्या त्या मी आधी काढून घेतल्या होत्या स्वच्छ करायला आणि मग नंतर पुसून वगैरे. तर बघा आता इथे मी मांडून घेतली भांडी परत एकदा जे होते ते. आणि आता इकडे लावते काचेची वगैरे भांडी. सगळे कप्स वगैरे आहेत काचेचे, आईस्क्रीमचे वगैरे ते चहाचे. तर मग ते जास्त यूजमध्ये होत नाहीत तर मग इथे लावून देते आधी. चला आता हे पटकन लावून घेते. तर बघा इथे एवढी काचेची क्रॉकरी होती, जेवढी होती तेवढी मी व्यवस्थित लावून घेतली. आता हे वाट्यांना जागा नाही आहे तर मग म्हटलं असं ठेवून दिलं नाही का. आणि एक ही प्लेट होती काचेची तर मग ती पण अशी ठेवून दिली. तर बघा अशा पद्धतीने मांडणी केली. तर बघूया कसं राहते. चला आता दुसरी भांडी मांडून घेते. स्टीलची वगैरे भांडी मांडायची राहिले त्यामुळे आता ती मांडून घेते. चला